Welcome back to the second video of the series. Let's start the second video. In the last class, we started with ServiceNow and we have created the PDI for everyone, right? So, what is PDI? PDI is a personal development instance. What is meant by personal development instance, right? So, ServiceNow offers us free learning environment. As we all know, ServiceNow एक क्लाउड बेस्ड प्लॅटफॉर्म आहे आणि तो क्लाउडवर चालतो म्हणजे we don't need to install it. We will just going to use it, right? So ServiceNow offered us a free learning environment where we are using this personal development instance for implementing the changes, right? So basically, the PDI that we are going to use have some features. That features we need to understand today. Also, we will be going through the UI things. Means we will understand the user interface of the personal development instance, or we can say that ServiceNow. ServiceNowचा UI आज समजून घेऊ आपण, राईट? आणि पर्सनल डेव्हलपमेंट इन्स्टन्सच्या काय लिमिटेशन्स आहे, कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या पर्सनल डेव्हलपमेंट इन्स्टन्स मध्ये वेगळ्या आहे. पर्टिक्युलरली जर आपण रिअल वर्ल्ड सर्व्हिस नावला जर म्हणजे कन्सिडर केलं तर पर्सनल डेव्हलपमेंट इन्स्टन्स आणि रिअल म्हणजे जे रेग्युलर सर्व्हिस नाव राहते यामध्ये काय डिफरन्सेस आहे ते आपण समजून घेऊ. ओके, सो आय होप everyone is having this PDI. For those who don't have the PDI, I'll repeat process today. म्हणजे मी आज पुन्हा तुम्हाला सांगतो की काय काय करायचं आहे पर्सनल डेव्हलपमेंट इन्स्टन्स बनवायसाठी. So you need to go ahead and log in to developers.servicenow.com. म्हणजे हा एक URL आहे and share this URL on your chat box. developer.servicenow.com, right? हा जो URL आहे यावर यायचं आहे. क्लिक ऑन साइन इन. आता माझ्या केसमध्ये मी साइन इन प्रोसेस करत आहे, बट आय हॅव द अकाउंट, राईट? म्हणजे जर तुमच्या माझ्या केसमध्ये आय हॅव द अकाउंट, right? And I have the password also, but in your case you don't have the account of ServiceNow developer portal, so you need to create it. So just click on the new user and get ServiceNow ID, right? And यावर क्लिक केल्यावर तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे. आफ्टर फिलिंग द फॉर्म, राईट, तुमचं युजर नेम, पासवर्ड, राईट, म्हणजे ईमेल इज युअर युजर नेम. तुम्हाला कोणत्या कोणत्या फील्ड फिलअप करायचे आहे. सो फॉर एक्झाम्पल हिअर your email, first name, last name, country and state, right? आता इथे country ultimately तुम्हाला इंडिया चूज करायची आहे. The reason behind it is ServiceNow is a cloud-based tool and ServiceNow has multiple data centers in the world. म्हणजे ServiceNowचे मल्टिपल डेटा सेंटर्स आहे, वेगवेगळ्या लोकेशनवर डेटा सेंटर्स आहे, राईट? जर तुम्ही इथे US किंवा आफ्रिका लोकेशन चूज केली किंवा लेट्स से कॅनडा लोकेशन चूज केली तर तुम्हाला तिकडच्या डेटा सेंटरवर तुमचं डेव्हलपर पोर्टल बनवून मिळेल. राईट नाव इफ यू चूज हिअर इंडियाच्या नियरेस्ट डेटा सेंटर जे असेल सर्व्हिस नावचं, तिथे तुम्हाला डेव्हलपर पोर्टल तुमचं म्हणजे डेव्हलप PDI तिथे इन्स्टॉल होऊन जाईल. ओके, सो सिम्पली राईट ईमेल, फर्स्ट नेम, लास्ट नेम, कंट्री, स्टेट, पासवर्ड, confirm password, I am not robot, agree everything and sign up. After signing up, you know the email and you have the password. तुम्हीच क्रिएट केलेला पासवर्ड. तुम्हाला काय करायचं आहे, सेम ईमेल आणि पासवर्डनी लॉग इन करायचं आहे. सो आय डू वन थिंग, आय विल यूज Gradex Academy @gmail.com. This is my username, right? And I have one password, new @1234, right? This is my password. परफेक्ट, मी लॉग इन झालोय. लॉग इन झाल्यावर म्हणजे माझ्या केसमध्ये मी इन्स्टन्स ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. तुम्हाला इकडे जाऊन, राईट, इथे क्रिएट इन्स्टन्स म्हणून ऑप्शन येईल किंवा तुमच्या केसमध्ये इथे एक बटन येईल, क्रिएट इन्स्टन्स, राईट, और स्टार्ट बिल्डिंग वर जरी क्लिक केलं तुम्ही तर तुमचा इन्स्टन्स रेडी होईल. यू वॉन्टेड टू सी द इन्स्टन्सच्या क्रेडेन्शियल्स तुम्हाला पाहिजे, जस्ट क्लिक ऑन दिस पर्टिक्युलर प्रोफाईल, राईट, and go to manage instance password.
ह्या डिटेल्स आहे तुमच्या इन्स्टन्स रिलेटेड. म्हणजे दिस इज द इन्स्टन्स URL, दिस इज द इन्स्टन्स नेम, दिस इज द ऍडमिन म्हणजे युजर नेम अँड पासवर्ड, राईट. तुम्ही याची कॉपी स्वतःला पाठवू शकता. यू कॅन ऑल्सो रिसेट दिस पासवर्ड. ओके, परफेक्ट. आय होप एव्हरीवन इज गुड टू गो विथ द PDI. PDI प्रत्येकाकडे आहे. सोनो? Yes, Yes. yes. If anyone is feeling म्हणजे ज्यांना डिफिकल्टी येत आहे, they can ping me simply. Okay, perfect. So this is all about the PDI, right? I have the PDI. This is my instance URL. हा माझा instance URL आहे. This is the username and this is the password. आता नेहमी लक्षात ठेवायचं आहे की in ServiceNow or in any tool, right? There are multiple users. Administrator or developer is also the user or is also the part of the particular user. आता real time मध्ये काय होणार आहे की we have an instance name dev 304158, but consider we are working for the company called IBM, right, or EY, and if they implemented the ServiceNow, right, ServiceNow will give us the instance name EY, right. म्हणजे आपण तर फ्री युजर आहे म्हणून आपल्याला इन्स्टन्स नेम का भेटलेला आहे, dev 304158, राईट. बट पर्टिक्युलरली जर आपण विचार केला सर्व्हिस नाव क्लायंटचा, तर क्लायंटला डेडिकेटेड URL भेटतात. EY ला सपोज EY इज अ कंपनी हु इज अ क्लायंट ऑफ ServiceNow, त्यांना कसा इन्स्टन्स भेटेल, इन्स्टन्स त्यांचा इन्स्टन्स name right EY, right. In case of EY, the instance name will be right EY, right, and instance URL will be right EY dot servicenow.com. Okay, EY.servicenow.com. Okay, my bad. Service आणि नाव मध्ये dash राहील. So EY.servicenow.com. Other this is the instance, high instance hai. Okay, but this is the instance production environment. Ultimately, EY sir consider करा, suppose EY या company ने HR module implement केला, HRSD implement केला, right. तर जे ServiceNow चे जे EY चे सगळे एम्प्लॉईज असतील, राईट, म्हणजे each and every employee of the EY will access the ServiceNow. ServiceNow ला त्याचा ऍक्सेस राहील, राईट. त्यांनी HRSD इम्प्लिमेंट केलेला आहे. HRSD मध्ये सगळ्या HRs ला ऍक्सेस राहील. लेट्स से सगळ्या एम्प्लॉईज ला ऍक्सेस राहील. एनीवन कॅन यूज द ServiceNow to just apply for the leave or to just check the requirements, right, check the leave policies, etc. तर त्यांनी कन्सिडर करा EY नी HRSD, right, HRSD हा पर्टिक्युलर मॉड्यूल इम्प्लिमेंट केला. त्यांचे एम्प्लॉईज वगैरे कुठे लॉग इन करणार आहे किंवा एम्प्लॉईज कुठे लॉग इन करून बघतील सगळे, राईट. एम्प्लॉईज विल लॉग इन टू दिस पर्टिक्युलर प्रायमरी प्रोडक्शन इन्स्टन्स और प्रोडक्शन एन्व्हायरमेंट. ओके, या लाईव्ह एन्व्हायरमेंट वर त्यांचे पर्टिक्युलर एम्प्लॉईज काम करतील. ओके, और एम्प्लॉईज म्हणू शकतो आपण लॉग इन करतील आणि ServiceNow ला यूज करतील, ServiceNowचं HRSD मॉडेल, राईट. Developers will develop on HTTPS, right. Developer or let's say EY dev असा काहीतरी URL राहील, servicenow.com. आता हा जो EY dev servicenow.com आहे, हा पर्टिक्युलर डेव्हलपर इन्स्टन्स आहे, डेव्हलपर एन्व्हायरमेंट, राईट. अँड HTTPS test or EY test dot servicenow.com. So this is the test environment, right. So जसं आपल्याला फक्त आणि फक्त एकच एन्व्हायरमेंट इथे ServiceNow ने दिलेला आहे, that is one single instance to practice which is of development type. म्हणजे जो आपला डेव्हलपमेंट टाईपचा एक इन्स्टन्स ServiceNow ने दिलेला आहे, तो पर्टिक्युलरली रिअल वर्ल्ड मध्ये 3 टाइपचे इन्स्टन्सेस भेटणार आहे. एक प्रोडक्शन इन्स्टन्स म्हणजे जिथे लाईव्ह यूज होत आहे ServiceNow ऑर्गनायझेशन मध्ये, राईट. सेकंड इज अ
डेव्हलपर इन्स्टन्स जिथे डेव्हलपर्स डेव्हलप करत आहे, राईट. आणि नेक्स्ट इज अ टेस्ट इन्स्टन्स जिथे टेस्टर्स टेस्ट करत आहे फंक्शनॅलिटी. ओके, सो इन रिअल वर्ल्ड वी विल गेट अ 3 इन्स्टन्सेस. आता कुठे कोण कोण काम करेल, राईट. So end users and admins will use production environment. End users and admins specifically production environment use करणार आहे. Okay, perfect. Next is developers will use a development environment, right. Developers will use development environment, right. And testers will use test environment. Testers will use test environments, right. आता कसं वर्क कसं होईल, right. Developers first develop a functionality, एखादी functionality किंवा एखादं configuration developer develop करतील by using update sets. अपडेट सेट्स हा पर्टिक्युलर डिप्लॉयमेंट टूल आहे सर्व्हिस नावचा. डिप्लॉयमेंट टूल नाही म्हणू शकत त्याला, आपण त्याला डेव्हऑप्स टूल म्हणू शकतो. ठीक आहे. सो एक पर्टिक्युलर डेव्हलपर्स काय करत आहे, डेव्हलपर्स अल्टिमेटली काहीतरी फंक्शनॅलिटी क्रिएट करत आहे बाय युझिंग अपडेट सेट्स. दे विल पुश दॅट फंक्शनॅलिटी टू द टेस्ट, राईट. अँड देन टेस्टिंग नंतर तो प्रोडक्शन वर जाईल. ओके, so this is how this end-to-end instance will get managed by the EY. Okay, EY मध्ये अशा प्रकारे हा particular instance use होईल. आता EY, if EY is currently using a ServiceNow, right, for HRSD requirements, right. ServiceNow चा HRSD module EY use करत आहे. If they wanted to implement ITAM, right, IT asset management, right, they can easily implement on the same ServiceNow instances. म्हणजे ते नवीन ITAM इम्प्लिमेंट करायसाठी ते काही नवीन नाही करणार आहे. सेम इन्स्टन्स सेम ServiceNowच्या अकाउंट्स वर, राईट, ते ITAM इम्प्लिमेंट करू शकतात. फक्त आणि फक्त युजर्सला, राईट, वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्सेस द्यावा लागतील त्यांना. ओके, फक्त ऍक्सेस कंट्रोल्स इथे व्यवस्थित होतील, राईट. दॅट्स इट. बाकी प्रोडक्शन, डेव्हलपर अँड टेस्ट, राईट, हे सेम एन्व्हायरमेंट्स राहतील. इथे दोन्ही मॉड्यूल्स पर्टिक्युलरली इथे मॅनेज होतील. ओके, सो दीज आर द डिफरन्सेस बिटवीन द रिअल इन्स्टन्स म्हणजे रिअल वर्ल्ड इन्स्टन्स, राईट, अँड द डेव्हलपर इन्स्टन्स अँड टेस्ट इन्स्टन्स, राईट. आपला पर्टिक्युलरली इथे फक्त आणि फक्त आपल्याला प्रॅक्टिस साठी डेव्हलपर इन्स्टन्स ServiceNow ने दिले आहे. बट इन रिअल वर्ल्ड देअर विल बी 3 इन्स्टन्सेस, राईट, of same project. First will be developer instance, second will be test instance where tester will test, right, and third will be production. On production we do not do any kind of configuration. Production वर आपण रिअल वर्ल्ड मध्ये कुठलेच कॉन्फिगरेशन करत नाही. आपण टेस्ट मधून ते पुश करतो सगळे टू द प्रोडक्शन. ओके, क्लिअर आहे? एम आय क्लिअर गाइस? एनी डाउट्स इन दिस? कोणाला काही डाऊट आहे? Okay, fine. Now again, one more thing, right? We must understand. आपला जो instance आहे, जोही आपण instance create केला आहे, that is for the practice. And ServiceNow wanted us to practice and wanted us to maintain that particular instance, right? आता जर, for example, for 10 business days, there will be no activity on our instance, then PDI will get expired. Right. ServiceNow चं म्हणणं काय की जर तुम्ही प्रॅक्टिस नाही करत आहे डेव्हलपर इन्स्टन्स वर, राईट, आणि 10 दिवसापर्यंत तुमच्या इन्स्टन्स वर काही पण ऍक्टिव्हिटीज नाही आहे, तर ServiceNow will expire our instance. आपण ऑफकोर्स नवीन इन्स्टन्स क्रिएट करू शकतो. इथे नवीन इन्स्टन्सचा ऑप्शन येऊन जाईल, बट आपला करंट इन्स्टन्स, राईट, एक्सपायर होऊन जाईल. वन मोर थिंग, राईट, इफ we do not log in to the ServiceNow instance for let's say for 12 hours straight,
then it will go to sleep. It will go to sleep. सर्व्हिस नावने आणखी काय केलेलं आहे की आपण जर 12 तासापर्यंत इन्स्टन्सला लॉग इन नाही केलं तर इट विल गो टू स्लीप. तो स्लीप मध्ये चालला जाईल, स्लीप मोड मध्ये जाईल आणि स्लीप मोड मधून बाहेर निघायला त्याला 5 मिनिट लागू शकतात. म्हणजे जर तुमचा इन्स्टन्स लोड करत आहे राईट आफ्टर नॉट युझिंग इट स्ट्रेट फॉर द 2-3 days राईट, तर याचं मिनिंग आहे द instance is in sleep mode, right? It will need some time to get awake, and it will effectively usable after 5-10 minutes. Okay, so always remember it, right? ServiceNow has these two limitations on our developer instance. Developer instance वर ServiceNow ने या 2 limitations लावलेले आहेत. ओके, ServiceNow मध्ये वेगवेगळे वर्जन्स आहेत राईट. तर आपण जो वर्जन शिकणार आहे दॅट विल बी अ योकोहामा पॅच 5 राईट. आता या वर्जन्स मध्ये जास्त डिफरन्स नाही राहत गाईज राईट. ऑलवेज रिमेंबर की आपला जो पर्टिक्युलर इन्स्टन्स आहे राईट हा लेटेस्ट आहे राईट. लेटेस्ट आहे म्हणजे मागच्या वर्जन पेक्षा काही ना काही गोष्टी ऍड झालेल्या असेल, फीचर्स मध्ये काही ना काही गोष्टी UI वाईज चेंज झालेल्या असेल, बट कोर ServiceNowची जी फंक्शनॅलिटी आहे किंवा ServiceNowच्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत त्या सेम राहणार आहेत थ्रू आउट द जर्नी राईट. सो डोंट वरी की लेटेस्ट वर्जन कशा टाईपनी आपण यूज करणार आहे एक्सेट्रा एक्सेट्रा राईट. वी विल बी युझिंग दिस लेटेस्ट वर्जन ओनली. ओके, आणि तुम्ही म्हणजे जिथे रिअल वर्ल्ड मध्ये काम कराल ते योकोहामावरच करत आहेत ऑलमोस्ट. ठीक आहे. सो दिस इज द so if you can see, instance with no activity for over 10 days will be claimed back into the pool, right? म्हणजे 10 दिवस एकही ऍक्टिव्हिटी नसेल तर तो इन्स्टन्स वापस चालला जाईल. ओके, परफेक्ट राईट. सो दिस इज द इन्स्टन्स इन्फॉर्मेशन राईट. नाउ लेट्स लॉग इन अँड लेट्स गेट इनटू द PDI पर्सनल डेव्हलपमेंट इन्स्टन्सच्या आतमध्ये जाऊया आपण. सो आय हॅव लॉग इन क्रेडेन्शियल अलॉंग विथ मी on my email, so I'll use that. So I'll open my login credential, right? So this is my instance URL. As I know, right, I am using the developer instance, right? If you wanted to check, right, ये test instance, developer instance आणि तुम्हाला check करायचं असेल तर you can check for EY, right? So if you can see ey.dev@servicenow.com, right? So this is the developer instance login, right? इथे यांनी काहीतरी additional sign SOS लावलेला आहे. Okay, next is you can see ey test.servicenow.com, right? So this will be test, right? आता टेस्टिंग साठी काही त्यांचे हे असेल VPN वगैरे असेल. and ey.servicenow.com, right? You can see here, right? They are using the Microsoft single sign on, right? For the getting logged in into the ServiceNow. Okay, so these are the things, right? Other, I wanted to log in into my developer instance, right? Other developer instance मध्ये, right? मला log in करायचं आहे तर मी instance URL open करेल and I'll use my username and password. My username is admin and I'll use same password, right? I'll copy and paste password directly. So this is my username admin and my password. I'll copy my password, paste here. Perfect, login. Now let's understand, right? So this is the ServiceNow. This is the ServiceNow. So perfect, right? So थोडा लोड झाला कारण की कालपासून मी लॉग इन नव्हतं केला. Okay, so this is the ServiceNow, guys, right? Now let's understand the UI of the ServiceNow. Let's understand means what are the things we have in this UI, right? So in ServiceNow, this is the ServiceNow logo. We can white label the ServiceNow product, right? ServiceNow ची एक पॉलिसी आहे, आपण त्याला व्हाईट लेबल्ड करू शकतो. What is mean by white labeled? White labeled म्हणजे काय? म्हणजे सिम्पली आपण
सर्व्हिस नावला राईट, सर्व्हिस नावला स्पेसिफिकली हा लोगो चेंज करून आपल्या कंपनीचा लोगो ऍड करू शकतो. इथे सर्व्हिस नाव लिहिलेला आहे, इथे आपल्या कंपनीचं नाव येईल राईट. हा जो आयकन आहे हा आयकन पण सर्व्हिस नावचा चेंज होऊन राईट आपल्या कंपनीचं नाव येईल राईट. हा URL आपल्याला पर्टिक्युलरली आपल्या कंपनीचा बनवून भेटेल राईट. एव्हरीथिंग वी कॅन डू, म्हणजे आपण सगळ्या गोष्टी इथे व्हाईट लेबल करू शकतो इन स्पेसिफिकली सर्व्हिस नाव मध्ये. ओके, आता सर्व्हिस नाव मध्ये राईट वी हॅव UI आयटम्स राईट. काही UI आपल्याला समजून घ्यायचं म्हणजे कशाला काय म्हणतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे सर्व्हिस नाव मध्ये स्पेसिफिकली. आता सर्व्हिस नाव मध्ये आपल्याला जो हा आयकन आहे याला आपण लोगो म्हणतो राईट. दिस इज अ कंपनी ब्रँडिंग राईट. आता दिस पर्टिक्युलर थिंग इज कॉल्ड एज लँडिंग पेज. हा जो पेज आहे हा लँडिंग पेज आहे. आता लँडिंग पेज मध्ये आपण राईट हा क्रिएटर स्टुडिओ एरिया आहे, म्हणजे इथे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपले पॉप्युलेट होतील राईट. म्हणजे या पर्टिक्युलर क्रिएटर स्टुडिओ मध्ये आपण जे काही UI बनवू तो पॉप्युलेट होईल. ओके, आता इथे यालाच आपण कंटेंट फ्रेम म्हणतो राईट. आता UI ला जर आपण विचार केला तर आपण 2-3 प्रकारे डिवाइड करू शकतो. दिस थिंग्स आर कॉल्ड ऍप्लिकेशन नॅव्हिगेटर. याला आपण ऍप्लिकेशन नॅव्हिगेटर म्हणतो राईट. याला ऍप्लिकेशन नॅव्हिगेटर म्हणतो. ओके, सेकंड इज राईट दीज आर द बॅनर आयटम्स. याला आपण बॅनर आयटम्स म्हणतो राईट, जे बॅनर वर आहे राईट. दिस इज कॉल्ड एज बॅनर. बॅनर म्हणजे टॉप नॅव्हिगेशन, आणि टॉप नॅव्हिगेशन मध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहे त्याला आपण बॅनर आयटम्स म्हणतो. ओके राईट. आता दिस इज द ऍप्लिकेशन नॅव्हिगेटर. हा काय आहे, ऍप्लिकेशन नॅव्हिगेटर आहे राईट. आता ऍप्लिकेशन नॅव्हिगेटर मध्ये काय काय आपल्याकडे ऑल फेवरेट्स हिस्ट्री. ऑल फेवरेट हिस्ट्री. व्हॉट इज मीन बाय ऑल. ऑल काय आहे, ऑल मध्ये स्पेसिफिकली वी हॅव अ फिल्टर्ड सर्च बार राईट. याला आपण क्विक फाइंड ऍप्लिकेशन्स म्हणतो राईट. यामध्ये आपण वेगवेगळे आपले ऍप्लिकेशन्स लिस्टेड आहेत राईट. दिस आर द लिस्ट ऑफ ऍप्लिकेशन्स राईट दॅट वी हॅव राईट. हे वेगवेगळे सोल्युशन्स आहे किंवा ऍप्लिकेशन्स आहे राईट. आता ह्या ऍप्लिकेशन्स मध्ये सब मेन्यूज पण आहेत खूप सारे राईट. कुठल्याही ऍप्लिकेशनला आपण फेवरेट करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आय हॅव ऍडमिनिस्ट्रेशन. So user administration, I think I have user administration. So user administration याला मला फेवरेट करायचं आहे. I'll make it favorite. जसं मी फेवरेट केलं राईट, डन. माझ्या फेवरेट्स मध्ये राईट युजर ऍडमिनिस्ट्रेशन येतील राईट. माझ्या फेवरेट लिस्ट मध्ये युजर ऍडमिनिस्ट्रेशनचे सगळ्या लिस्ट आलेले आहे. लुक ॲट हिअर. युजर ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ज्याही ऍप्लिकेशन मेनूला राईट आपण फेवरेट करू तो आपल्याला फेवरेट्स मध्ये दिसेल. म्हणजे मोस्ट युज्ड ऍप्लिकेशन मेनूला आपण फेवरेट करणार आहे आपण. इन द सेन्स हू एंड युजर्स राईट. सो राईट नाव वी आर अंडरस्टँडिंग द एंड युजर. म्हणजे अल्टिमेटली हा जो सर्व्हिस नाव आहे हा टूल कोण यूज करणार आहे. हा टूल यूज करणार आहे टिकिटिंग टूल वाले, म्हणजे सपोर्ट एक्झिक्युटिव्ह हा टूल यूज करणार आहे HR राईट. वी आर नॉट गोइंग टू यूज इट, वी आर गोइंग टू कॉन्फिगर इट. आपण याला कॉन्फिगर करणार आहे, आपण याला यूज नाही करणार आहे. ओके, सो दिस फेवरेट्स ऑल इज फॉर अंडरस्टँडिंग ऑफ द एंड युजर्स राईट. पहिले आपल्याला एंड युजर्स च्या प्रॉस्पेक्टिव्हनी सर्व्हिस नावला समजायचं आहे, मग आपण डेव्हलपरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी कॉन्फिगरेशन समजू. ओके परफेक्ट. सो फेवरेट्स मध्ये आपण म्हणजे मोस्ट फेवरेट ज्या ऍप्लिकेशन्स असतात राईट ते ऍप्लिकेशन्स ठेवू शकतो राईट. देन आपण हिस्ट्री बघू शकतो. व्हॉट इज हिस्ट्री. हिस्ट्री मीन्स जिथे आपण म्हणजे रिसेंटली ओपन टॅब्स असेल. जसं आता फॉर एक्झाम्पल इन ऑल आय विल गो अँड चेक ऑल द युजर्स चेक करतो मी पहिले राईट. सो दिस इज द युजर्स राईट. मी आणखी ग्रुप्स चेक करतो राईट. मी आणखी रोल्स चेक करतो. परफेक्ट. आता हिस्ट्री मध्ये गेल्यावर रोल्स, ग्रुप्स, युजर्स राईट. म्हणजे जिथे जिथे मी नॅव्हिगेट करत आहे त्या सगळ्या माझ्या हिस्ट्री मध्ये क्रिएट होत आहे. आता हे आपण कॉन्फिगर पण करू शकतो की आपली हिस्ट्री काय आहे राईट. म्हणजे आपण कोणत्या लेवल पर्यंत हिस्ट्री ट्रॅक करायला पाहिजे इथे ते पण आपण कॉन्फिगर करू शकतो. सो दीज आर द ऍप्लिकेशन मेन्यू राईट. ऑल, फेवरेट
right? All favorite and the history. These are the application menu or application navigator. Okay, next is right वर्कस्पेस. वर्कस्पेस म्हणजे काय असते? वर्कस्पेस म्हणजे राईट, आता जनरली काय राहते की एक सर्व्हिस नाव ऍप्लिकेशनला मल्टिपल लोक यूज करत आहेत. जसं आता फॉर एक्झाम्पल काही सपोर्ट टीम्स यूज करत आहे, काही डेव्हलपमेंट टीम्स यूज करत आहे, काही लेट्स से HR टीम्स यूज करत आहे, काही ऑपरेशन्स टीम यूज करत आहे. तर वी कॅन क्रिएट अ सेपरेट वर्कस्पेस फॉर सेपरेट टीम्स, राईट? म्हणजे वेगवेगळ्या टीम्ससाठी किंवा वेगवेगळ्या ग्रुप ऑफ पीपल्ससाठी, वेगवेगळ्या ग्रुप ऑफ कम्युनिटीजसाठी वेगवेगळे वर्क स्पेसेस क्रिएट करू शकतो आपण, राईट? त्या वर्क स्पेसेसवर राईट ते इझिली नॅव्हिगेट करू शकतील आणि त्यांना जे सर्व्हिस नाव मध्ये यूज करायचं आहे ते यूज करू शकतील. देन वी हॅव अ ऍडमिन, राईट? दीज आर द ऍडमिनिस्ट्रेशन सेटिंग्स. हे ऍडमिनिस्ट्रेशन सेटिंग्स इथे आहेत, राईट? आता हा जो आहे राईट, हा पर्टिक्युलर राउंडेड आणि आपण जिथे आहे सध्या मीन्स वेअर एव्हर वी आर, राईट, ते आपल्याला सांगेल हा पर्टिक्युलर ऑप्शन. जसं आता फॉर एक्झाम्पल वी आर ऑन द रोल्स, आपण रोल्स पेजवर आहे, आपलं करंट लोकेशन किंवा करंट नॅव्हिगेशन आपल्याला सांगेल, राईट? सो आय विल डू वन थिंग, आय विल नॅव्हिगेट टू युजर्स, राईट? इथे युजर्स आलेला आहे, राईट? आय विल नॅव्हिगेट टू सर्व्हिस नाव, राईट? आय विल नॅव्हिगेट टू लेट्स से ग्रुप्स, राईट? म्हणजे आपण करंटली कुठे आहे, कुठे स्टँड करत आहे हे आपल्याला इथे दिसेल, राईट? देन वी हॅव अ ग्लोबल सर्च. दिस इज कॉल्ड एज ग्लोबल सर्च. याला ग्लोबल सर्च म्हणतात. ग्लोबल सर्च मध्ये स्पेसिफिकली आपण काय करत आहे की सर्व्हिस नाव मध्ये सगळं काही आपण फाइंड आउट करू शकतो. जसं आता फॉर एक्झाम्पल आय हॅव अ टेस्ट हा कीवर्ड आहे. टेस्टच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतील माझ्याकडे ग्लोबली, म्हणजे काही इन्सिडेंट असतील, काही तिकीट्स असतील, काही लेट्स से क्वेरीज असतील, ते सगळं इथे येईल, राईट? सो 2 टास्क आहेत. टेस्ट हा कीवर्ड कुठे आलेला आहे? 2 टास्क इन्सिडेंट मध्ये, 2 48 चेंज रिक्वेस्ट मध्ये, राईट? देन 2 चेंज टास्क मध्ये. सो दिस इज अ ग्लोबल सर्च. ग्लोबल सर्च म्हणजे सर्व्हिस नाव मध्ये जेवढं कॉन्टेंट असेल, जेवढ्या काही गोष्टी आपण क्रिएट केलेल्या आहे एंड युजरने, राईट, त्यामध्ये जर काही चेक करायचं असेल तर आपण ग्लोबली सर्च करू शकतो कीवर्ड्स इथे, राईट? देन दिस फॉर द अपडेट सेट्स. आता हा अप्लिकेशन स्कोप आणि अपडेट सेट्स इथे आपण नॅव्हिगेट करेल. जसं मी सांगितलं होतं, अपडेट सेट्स आपण कुठे यूज करतो? टू स्विच द एन्व्हायरमेंट, राईट? जसं टेस्ट वरून प्रोडक्शन वरून सपोज आपल्याला डेव्हलपमेंट वरून टेस्ट वर स्विच करायचं आहे, और टेस्ट वर पुश करायचं आहे, टेस्ट वरून प्रोडक्शन वर पुश करायचं आहे, तर आपण अपडेट सेट्स यूज करणार आहे. दिस इज द अपडेट सेट्स, राईट? देन अप्लिकेशन स्कोप, वेगवेगळ्या प्रकारचे स्कोप्स राहणार आहे ऍप्लिकेशनचे, राईट? तर ते स्कोप आपण इथे यूज करू शकतो, राईट? देन वी हॅव अ चॅट ऑप्शन, राईट? सर्व्हिस नाव सपोर्ट्स द चॅट ऑप्शन्स, राईट? वेगवेगळ्या प्रकारचे चॅट ऑप्शन्स आपल्याला सर्व्हिस नाव सपोर्ट करते. इट इज लाईक व्हॉट्सअप चॅट्स इन बिटवीन द युजर्स, राईट? जेवढे काही युजर्स असतील सर्व्हिस नावचे, ते एकामेकासोबत चॅट करू शकतात विथ द हेल्प ऑफ दिस चॅट ऑप्शन्स. देन वी हॅव हेल्प टेक्स्ट, राईट? हे जे हेल्प डॉक्युमेंट आहे हे आपल्याला पर्टिक्युलरली म्हणजे फीडबॅक किंवा पर्टिक्युलरली आपल्याला डॉक्युमेंटेशन, प्रोडक्ट डॉक्युमेंटेशन ओपन करायसाठी नॅव्हिगेट करू शकतील. देन दिस इज अ इन ऍप नोटिफिकेशन, राईट? इन ऍप नोटिफिकेशन म्हणजे जर एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीच्या नोटिफिकेशन आपल्याला येत आहे ऍज अ एंड युजर, तर या इथे नोटिफिकेशन आपल्याला सगळ्या दिसतील. त्यानंतर नेक्स्ट इज अ प्रोफाईल मेनू. दिस इज अ प्रोफाईल मेनू. दिस इज ऑल अबाउट द युजर, राईट? आता युजर मध्ये काही प्रोफाईल्स आहेत, राईट? काही ऑप्शन्स आहेत. इफ आय वॉन्टेड टू हॅव अ प्रोफाईल, राईट? मला माझं प्रोफाईल बघायचं आहे, मी माझं प्रोफाईल इथून बघू शकतो. सो माय फर्स्ट नेम इज सिस्टम, राईट? लास्ट नेम इज ऍडमिनिस्ट्रेटर. माझा ईमेल आहे admin@example.com, राईट? आता तुम्ही म्हणाल की आपण तर ईमेल ऍड केला होता ग्रॅडेक्स academy@gmail.com. why we get here admin@example.com? because right, काय होतं, admin@example.com हा आपला युजर आयडी आहे, राईट? युजर आयडी म्हणजे
राईट. वी हॅव अ इन्स्टन्स. आपण एक इन्स्टन्स कुठनं क्रिएट केलाय? डेव्हलपर्स प्लॅटफॉर्म मधून, राईट. आता हा जो आहे हा ऑटो जनरेटेड युजर आहे ऍडमिन, राईट. म्हणून इथे admin@example.com आलेला आहे, राईट. आपल्याला gradexacademy@gmail.com नाही आलेला. ओके. Then if you wanted to if we have a related list for this system administrator, म्हणजे हा जो युजर आहे सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर याच्यासाठी काही रिलेटेड लिंक्स आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल वी हॅव टू चेंज द पासवर्ड और वी हॅव टू रिसेट अ पासवर्ड. वी कॅन क्लिक हिअर, वी कॅन चेंज द पासवर्ड. इथे आपण चेंज पासवर्ड करू शकतो. We can view the subscription, we can view the link account, we can register a client certificate, etc. etc. राईट. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हा जो मी पासवर्ड यूज करत आहे, राईट, हा खूप हार्ड आहे. मला याला चेंज करायचा आहे. तर मी कसं चेंज करेन? आय जस्ट गो अँड क्लिक ऑन द चेंज पासवर्ड. फ्रॉम चेंज पासवर्ड, ओल्ड पासवर्ड मला लागेल चेंज करायसाठी. सो ओल्ड पासवर्ड आय हॅव, मी याला कॉपी करतो ओल्ड पासवर्डला. and my new password will be old password. Perfect. And new password will be new pass@1. new pass@1, right. Confirm the password. new pass@1. okay. Change password. Ultimately माझ्या इन्स्टन्सचा पासवर्ड चेंज झालाय, माझ्या युजरचा पासवर्ड चेंज झालेला आहे. ओके, राईट. सो दिस द प्रोफाइल सेक्शन, राईट. लेट मी चेंज दिस. चेंज करतो. परफेक्ट. डन. नाउ प्रोफाइल सेक्शन मध्ये आणखी काय काय आपल्याकडे, राईट. वी हॅव रिसेट अ पासवर्ड ऑल्सो. रिसेट अ पासवर्ड वर क्लिक केल्यावर आपण लॉग आउट होऊन जाऊ आणि आपल्याला एक पर्टिक्युलर म्हणजे ईमेल वर काही इन्स्ट्रक्शन्स येतील त्या आपल्याला फॉलो करायच्या, राईट. नेक्स्ट इज प्रेफरन्सेस. आता वी हॅव अ प्रेफरन्सेस. दिस इज नॉट अ ग्लोबल प्रेफरन्सेस, दिस इज अ युजर लेवल प्रेफरन्सेस, राईट. मला आता डार्क मोड मध्ये जायचं आहे. सपोज दिस पर्टिक्युलर डिफरंट टाइप्स ऑफ डिस्प्ले दॅट आय हॅव, राईट. आय हॅव थीम्स, राईट. माझ्याकडे 2 टाइपच्या थीम्स आहे, राईट. लाईट थीम, डिफॉल्ट थीम अँड डार्क थीम ऑल्सो, राईट. आता हे डार्क थीम वर स्विच केल्याबरोबर माझा पूर्ण इंटरफेस डार्क झालेला आहे. लाईट थीम वर स्विच केल्यावर बरोबर ऑटोमॅटिकली माझा इंटरफेस हा लाईट झालेला आहे, राईट. देन वी हॅव organized form sections for the related list into tab with the classic form, राईट. हे काही प्रिफरन्सेस आहे, म्हणजे कशा गोष्टी मला दिसायला पाहिजे. आता हे ऑर्ग लेवलवर चेंज नाही होत आहे, युजर लेवलवर चेंज होत आहे. युजर लेवलवर चेंज होत आहे म्हणजे काय? म्हणजे स्पेसिफिकली एक एंड युजर हे गोष्टी चेंज करत आहे, राईट. आता मी एक एंड युजर आहे. जर मी फॉर एक्झाम्पल एक एंड युजर आहे आणि मी जर मला डार्क थीम चूज केली आणि सेम सर्व्हिस नाव अकाउंट, सेम पर्टिक्युलर म्हणजे माझे कलिग तुम्ही आहे आणि तुम्ही पण सर्व्हिस नाववर लॉग इन करताय ऑन द सेम ऑर्ग, राईट. तर तुमचा हा पर्टिक्युलर डार्क मोड नाही राहील, राईट. इट इज फॉर ओनली सिंगल युजर, राईट. वी हॅव ऍक्सेसिबिलिटी, वी हॅव नोटिफिकेशन्स, we have debugging options, right. We have language and region, right. We have different types of user experiences here. सर्व्हिस नाव मध्ये ऑलवेज रिमेंबर गाईज, राईट. जर आपण कोर स्ट्रक्चर बघितलं सर्व्हिस नावचं, तर सर्व्हिस नाव ऑफर्स मल्टी टेनंट आर्किटेक्चर. व्हॉट इज मीन बाय मल्टी टेनंट आर्किटेक्चर? मल्टी टेनंट आर्किटेक्चर म्हणजे सर्व्हिस नावनी काय केलेलं आहे, सर्व्हिस नाव एक बिग क्लाउड आहे, खूप मोठा क्लाउड आहे. त्या क्लाउड मध्ये, राईट, वेगवेगळे टेनंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, जर EY नी सर्व्हिस नाव कडनं काही क्लाउड्स घेतलेले असेल किंवा EY सर्व्हिस नाव यूज करत असेल तर EY ला एक इन्स्टन्स देऊन दिला, राईट. देन IBM ला एक इन्स्टन्स देऊन दिला, राईट. दिस इज IBM, राईट. IBM, राईट. देन त्यांनी TCS ला एक इन्स्टन्स देऊन दिला, TCS जर सर्व्हिस नाव यूज करत असेल तर, राईट, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता हा जो EY आहे, IBM आहे, TCS आहे, हे एका सर्व्हरलाच ऍक्सेस करत आहे अल्टिमेटली, सर्व्हिस नाव सर्व्हरला, राईट. आणि EY, IBM, TCS, these are all the tenants of that server. म्हणजे एक सर्व्हिस नाव इज ओनर ऑफ द क्लाउड, राईट. अँड
दिस कंपनी आर नथिंग बट द टेनंट्स, राईट. हे टेनंट्स आहेत. ओके. आता EY जर फॉर एक्झाम्पल EY ही कंपनी आहे, EY चे 3 URL आहे, राईट. हे 3 URL UI ला दिलेले आहे, राईट, टू मॅनेज द थिंग्स इन सर्व्हिस नाव, राईट. आता यानी काय होत आहे, राईट, यानी थोडं कन्फ्युजन होत आहे आपल्याला. सर्व्हिस नाव इज वन ऑफ द क्लाउड, राईट. सर्व्हिस नाव मध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टन्सेस आहे. हे तिन्ही इन्स्टन्स एका पर्टिक्युलर EY ला दिलेले आहे, राईट. आणि प्रत्येक इन्स्टन्सला वेगवेगळ्या प्रकारचे युजर्स आहे, राईट. जसं आता फॉर एक्झाम्पल EY मध्ये 100 एम्प्लॉईज आहे, 100 एम्प्लॉईज आहे, राईट. तर त्यांना EY च्या प्रोडक्शन वर लॉग इन करून EY नी जो पर्टिक्युलर इन्स्टन्स घेतलेला असेल तिथे लॉग इन करावं लागेल. आता हा जो इन्स्टन्स आहे याला आपण EY's ऑर्ग म्हणतो, राईट. याला आपण ऑर्ग म्हणतो, ऑर्ग, राईट. ऑर्ग म्हणजे जो पर्टिक्युलर सर्व्हिस नावने इन्स्टन्स ऑफर केलेला आहे त्या इन्स्टन्सला ऑर्ग म्हणतो. आता या ऑर्ग मध्ये 3 कॅटेगरीज आहेत. ऑर्ग मध्ये एक प्रोडक्शन ऑर्ग आहे, डेव्हलपर ऑर्ग आणि टेस्ट ऑर्ग, राईट. हे तिन्हीच्या तिन्ही एका ऑर्गचा पार्ट आहे. ओके, गेटिंग इट. सो EY इज अ ऑर्ग, म्हणजे हे जे आपलं आहे इट इज अ ऑर्ग, राईट. आणि आपण जर प्रोफाईल मध्ये प्रेफरन्स कॉन्फिगरेशन केलेलं असेल, राईट, तर ते युजर लेवलवर आहे, ऑर्ग लेवलवर नाही. म्हणजे कन्सिडर करा एक EY कंपनी आहे, राईट. EY ची एक ऑर्ग आहे, राईट. आता त्यामध्ये 4 युजर आहे, शुभम, सचिन आणि रोहित आणि विराट, हे 4 युजर आहे. स्पेसिफिकली विराटनी काय केलंय, विराटनी त्याला डार्क मोड ऑन केलेला आहे, तर रोहित, सचिन आणि शुभम वर अफेक्ट करणार नाही, राईट. हे जे प्रेफरन्सेस आहे हे स्पेसिफिकली प्रेफरन्सेस इज टोटली रिलेटेड टू द सिंगल युजर. ओके, परफेक्ट. Then we have a shortcuts, right? Different shortcuts for different configurations in particular service now, right? Then we have a feature called impersonate user. आपल्याकडे impersonate user म्हणून एक फीचर आहे. ऍज अ सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर, राईट, आपण कोणालाही impersonate करू शकतो. फॉर एक्झाम्पल, राईट, कन्सिडर करा माझ्याकडे युजर आहे एबेल ट्यूटर, राईट. हा जो एबेल ट्यूटर आहे, राईट, इट इज अ सिस्टम युजर, राईट. हा एक युजर आहे, मला इम्पर्सोनेट करायचं. याला इम्पर्सोनेट म्हणजे काय, एबेल ट्यूटरच्या युजर मध्ये मला लॉग इन करायचं आहे डायरेक्ट, राईट. तर एबेल ट्यूटरला असं काहीतरी सर्व्हिस नाव दिसेल, त्याला जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर इथे कमी ऑप्शन्स येतील कम्पेअर्ड टू द शुभम और सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर, राईट. आता एबेल ट्यूटरचं इम्पर्सोनेशन एंड करतो मी. इम्पर्सोनेट म्हणजे त्याच्या लॉग इन, म्हणजे इफ वी हॅव अ 10 युजर, आता कन्सिडर करा इम्पर्सोनेट युजर कसं यूज करणार आहे, राईट. सो कन्सिडर विराट इज अ सिस्टम ऍडमिन, राईट. अँड सचिन इज अ सपोर्ट एक्झिक्युटिव्ह. ओके, आता सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणत आहे की मला एक इन्सिडेंट क्रिएट करायची बटन नाही दिसत आहे, राईट. बटन नाही दिसत आहे किंवा त्यामध्ये काहीतरी एरर येत आहे, तर मला सचिनला सांगावं लागेल की तू स्क्रीनशॉट पाठव अँड ऑल एव्हरीथिंग, राईट. त्या व्यतिरिक्त विराट काय करू शकतो, विराट विल गो टू इम्पर्सोनेट युजर, राईट. आणि इम्पर्सोनेट करून, राईट, परफेक्टली, राईट, सचिनच्या युजर अकाउंट मध्ये लॉग इन करून पाहू शकतो तो. म्हणजे विराट विल गो, राईट, इम्पर्सोनेट युजर, सर्च फॉर सचिन, इम्पर्सोनेट युजर, राईट, अँड सर्च. आता सचिन मध्ये आहे विराट, सचिनच्या लॉग इन मध्ये, राईट. अँड सर्च फॉर एक्झाम्पल इन्सिडेंट वर सर्च करेल, इन्सिडेंट वर जाईल, न्यू बटन दिसत आहे की नाही ते रेक्टिफाय करेल, का बरं प्रॉब्लेम येत आहे, 2-3 कॉन्फिगरेशन करून बघेल, व्ह्यूज चेंज करून बघेल. अँड एंड पर्सोनेशन काय होतं यानी ऑटोमॅटिकली, राईट, विराटला इझिली समजत आहे सचिन मध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा सचिनला का बरं एखादा पर्टिक्युलर प्रॉब्लेम फेस होत आहे. ओके, अल्टिमेटली विराट सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर आहे म्हणून इम्पर्सोनेट करू शकत आहे.
सचिन सपोर्ट एक्झिक्युटिव्ह आहे, हा दुसऱ्याला इम्पर्सोनेट नाही करू शकत. क्लिअर आहे? सो इम्पर्सोनेट युजर इज ओनली फॉर द सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर, राईट. देन एलिव्हेट रोल्स, म्हणजे रोल्स मध्ये आपल्याला जर एलिव्हेशन्स पाहिजे, चेंजेस पाहिजे, तर आपण याला एलिव्हेट करतो, राईट. प्रिंटर फ्रेंडली व्हर्जन, जर आपल्याला काही प्रिंटर फ्रेंडली व्हर्जन मध्ये बघायचं असेल UI, राईट, तर हा प्रिंटर फ्रेंडली व्हर्जन आहे. कुठल्याही प्रकारचा पेज आपल्याला प्रिंटर फ्रेंडली व्हर्जन मध्ये बघायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल वी हॅव युजर्स, राईट. आता ही युजर लिस्ट आहे, राईट. याला प्रिंटर फ्रेंडली व्हर्जन, राईट, तो ऑटोमॅटिकली प्रिंटर फ्रेंडली व्हर्जन मध्ये येईल, राईट. हा प्रिंटर फ्रेंडली व्हर्जन, राईट. मी इथे क्लिक टू प्रिंट, ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी प्रिंट होऊन जाईल. Okay, getting it, right? So this is the printer friendly version and we have a lockout, right? So these are the navigation items into a service now. Clear? Yes or no? Yes, sir. Any doubts? Yes, sir. Sure. Application scope एकदा परत सांगता का? Application scope means where? The chat option च्या साइडला होतं ना. So this application scope म्हणजे आपल्याकडे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहे, राईट. तर ऍप्लिकेशन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्कोप्स क्रिएट करतो, ठीक आहे. आता यापैकी आपला ऍप्लिकेशनचा स्कोप ऍज अ सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर ग्लोबल ठेवायचा. आपण याला चेंज करू शकतो. जसं आता ऍप इंजिन नोटिफिकेशन केलं, राईट, तर आपल्याला ऍप इंजिन नोटिफिकेशन वाला युजर म्हणजे अपडेट सेट दिसेल, ठीक आहे. ऍप्लिकेशन स्कोप म्हणजे सध्या आपल्याला ग्लोबल ऍप्लिकेशन दिसत आहे, राईट. बट आपण याला कधी पण एखाद्या स्कोप मध्ये चेंज करू शकतो आणि त्या स्कोप मध्ये काय सुरू आहे सध्या, राईट. किंवा जसं आता फॉर एक्झाम्पल ITSM अनालिटिक्स हा स्कोप आहे, ऍप्लिकेशन स्कोप. जर मला याला बघायचं असेल तर मी त्या अपडेट सेट मध्ये चेंज होऊन जाईल. आता दिस इज ऑल्सो फॉर द ऍडमिन्स, हा पण ऍडमिन्स साठी आहे, एंड युजर्सला नाही दिसेल. ओके. अपडेट सेट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट सेट्स आपण इथे क्लिअर करू शकतो, क्रिएट करू शकतो. इथे ऍड न्यू अपडेट सेट आहे आणि तो मला अपडेट सेट बघायचा असेल तर मी डायरेक्टली इथे स्विच करेल. हे अल्टिमेटली अपडेट सेट्सच आहे. क्रिएट करायसाठी मला इथे ऑप्शन्स आहे. ओके. अपडेट सेट म्हणजे आपण जे काही डेव्हलपमेंट डेव एन्व्हायरमेंट वरती करतोय ते आपण मूव्ह करू शकतो टेस्ट किंवा प्रोडक्शन वरती. येस. अपडेट सेट्स कशासाठी यूज होत आहे? मूव्ह करायसाठी इन बिटवीन दिस 3 टाइप्स ऑफ इन्स्टन्सेस. ओके. येस. ओके, आणखी क्लिअर होईल हळूहळू, डोंट वरी, राईट. सो जस्ट अंडरस्टँड द UI टर्मिनॉलॉजी. दिस कॉल्ड एज लोगो, राईट. आता उद्या आपण याला आणखी कॉन्फिगर करू, राईट. उद्या आपण स्पेसिफिकली इथे आपण TCS चा लोगो आणू, राईट. वी विल change this service now title with TCS, right? This icon also with TCS, right? And we will understand the user management. म्हणजे ultimately काय असते, right? What are the users, right? Ultimate use of users, right? User management section सुरू करू आपण. ओके. म्हणजे युजर्स काय, वेगवेगळ्या युजर्सला कशा प्रकारे वेगवेगळ्या ऍक्सेसेस जातात, एक्सेट्रा एक्सेट्रा. बेसिक अंडरस्टँडिंग घेऊ. Okay. Any doubt? No, Shubham. Okay. So, sir, elevate role एक explain करता का? sorry. Elevate role. Okay. सो एलिव्हेट रोल हा एक ऑप्शन आहे कॉन्फिगरेशनचा, राईट. ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ऍडिशनल प्रिव्हिलेजेस जर रिक्वेस्ट करायचं आहे तर आपण करू शकतो, राईट. म्हणजे आपण पर्टिक्युलरली ऍक्सेस कंट्रोल्स म्हणजे ऍक्सेस ACL मध्ये यूज होईल हा, राईट. तर एलिव्हेट होईल म्हणजे वाढेल आपला ऍक्सेस, राईट, बाय ऍडिंग द प्रिव्हिलेजेस, राईट, इनटू एंड युजर्स लॉग इन, राईट. तर आपण जसं आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक एलिव्हेशन अवेलेबल आहे सिक्युरिटी ऍडमिनचं, राईट. तर मी याला अपडेट करेल. अपडेट केल्याबरोबर काय होईल, राईट,
माझ्या म्हणजे नवीन म्हणजे मी इथे अल्टिमेटली काय इनपर्सोनेट करत आहे, बट रोल वाईज इनपर्सोनेट करत आहे. ओके, नॉट अ युजर वाईज, राईट. आता हे एलिव्हेशन मी काढून टाकलेलं आहे. हे 2 युजर्स मी इथे कमी जास्त करू शकतो. युजली काय होते, राईट. सो अल्टिमेटली ऑर्गनायझेशन मध्ये काय असतात, वेगवेगळे रोल स्पेसिफाईड असतात, राईट. वी हॅव अ स्पेसिफाईड रोल्स, राईट. आता जसं फॉर एक्झाम्पल आय एम HR, म्हणजे मी HR आहे, राईट. अँड आय एम ऑल्सो मॅनेजर, राईट. तर आता ऑब्विसली मॅनेजर हॅज मोर ऍक्सेस दॅन द HR. माझा रोल HR आहे, बट कधी कधी मला एलिव्हेट करावं लागेल विथ मॅनेजर बाय एलिव्हेटिंग, राईट. माझ्याकडे किती एलिव्हेशन, म्हणजे आता हे 2 आहेत रोल्स, राईट. माझा प्रायमरी रोल HR आहे, बट आय कॅन ऍक्ट ऍज अ मॅनेजर ऑल्सो, राईट. तर त्या प्रकारे आपण इथे एलिव्हेट करू शकतो बाय युझिंग दिस फीचर, एलिव्हेट रोल. म्हणजे ऍक्च्युली रोल अपग्रेड होतो. अपग्रेड नाही म्हणू शकत, टेम्पररी अपग्रेड म्हणू शकतो आपण याला. म्हणजे जसं आता मला एक एलिव्हेशन म्हणजे काय की आपण म्हणू शकतो ना. सो फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, वेन वी चेक द एनी डिझाईन, राईट, तर त्याचे वेगवेगळे एलिव्हेशन्स असतात, वेगवेगळे प्रोटोटाईप असतात, वेगवेगळे एलिव्हेशन्स इथे अवेलेबल आहेत. आता हे ACL थ्रू आपल्याला करता येते, मॅनेज. सो वी आर गोइंग टू लर्न दिस, राईट. म्हणजे अल्टिमेटली रोल्स काय, राईट, ते आपल्याला समजलं पाहिजे पहिले. ग्रुप्स काय, राईट. त्यानंतर कशा प्रकारे ते एलिव्हेट करायचे, राईट. तो एलिव्हेट म्हणजे सिम्पली असं समजा की आपण चेंज करत आहे टेम्पररीली. आपला प्रायमरी रोल हा आहे, आपल्याला एलिव्हेट करायचं आहे त्याला, HR मॅनेजर फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. हा सर. आणि सर सर्व्हिस नाव मेनली फ्रंट एंड मध्ये युज होतो का बॅक एंड मध्ये? सर्व्हिस नाव मध्ये दोन्ही आहे ना, फ्रंट एंड बॅक एंड दोन्ही गोष्टी असतात. सो व्हॉट इज एक्झॅक्टली फ्रंट एंड, राईट. फ्रंट एंड म्हणजे सिम्पली जो आपल्याला दिसतो, राईट. आणि बॅक एंड म्हणजे जे लॉजिक परफॉर्म होते. आता फ्रंट एंड म्हणजे स्पेसिफिकली जर मला क्लायंट साइडवर, म्हणजे सर्व्हिस नावचं एक आर्किटेक्ट आहे, इथे 2 प्रकारच्या स्क्रिप्ट अलाउड आहे, 2 टाईपच्या स्क्रिप्टिंग अलाउड आहेत, राईट. तर स्क्रिप्टिंग म्हणजे ऑटोमेशन, सरळ सरळ, राईट. वी हॅव अ क्लायंट साइड स्क्रिप्ट अँड वी हॅव अ सर्व्हर साइड स्क्रिप्ट. आता हे जे सर्व्हर साइड स्क्रिप्ट आहे यालाच आपण बॅक एंड म्हणतो, राईट. अँड क्लायंट साइड स्क्रिप्ट म्हणजे फ्रंट एंड. ओके. आता सर्व्हिस नाव कशा प्रकारे एंड युजर्स यूज करतील, म्हणजे ITSM मध्ये काय असते, कशा प्रकारे यूज होते, त्याला हळूहळू समजेल आपल्याला, एका दिवशी नाही समजेल. ठीक आहे. सो फ्रंट एंड ऍज वेल एज बॅक एंड दोन्ही गोष्टी आपण इथे कॉन्फिगर करू शकतो. काही गोष्टी ड्रॅग अँड ड्रॉप राहतील, काही गोष्टी आपल्याला कोडिंग थ्रू सर्व्हर साइडनी आणि क्लायंट साइड स्क्रिप्टिंगनी पॉसिबल होतील. क्लायंट साइड म्हणजे शुभम, आपण जे कॉन्फिगरेशन करणार आहोत ते का सर्व्हिस नाव? क्लायंट साइड म्हणजे फ्रंट एंड म्हणजे क्लायंट साइड म्हणजे काय, क्लायंट साइड म्हणजे सिम्पली जे ब्राउझरवर स्क्रिप्ट रन होईल ती क्लायंट साइड राहील, आणि जी बॅकएंडवर म्हणजे जी लॉजिक म्हणजे डेटाबेसवर जी रन होईल स्क्रिप्ट ती सर्व्हर साइड राहील. आता अल्टिमेटली काय होतं की आपण कोणती स्क्रिप्ट करणार आहे, इट डिपेंड्स ऑन द बिझनेस रिक्वायरमेंट, राईट. जर मला एखादं व्हॅलिडेशन लावायचं असेल तर मी व्हॅलिडेशन साठी क्लायंट साइड स्क्रिप्ट करेल, बट मला जर एखादी ऍक्शन परफॉर्म करायची असेल तर सर्व्हर साइड होईल. ओके ओके, गॉट इट. म्हणजे काही डेटा आपल्याला फेच करून आणायचा आहे आणि शो करायचं तर ते सर्व्हर साइड स्क्रिप्ट, सर्व्हर साइड झाले आहे. बट जर मला फॉर एक्झाम्पल मला फॉर्म फिलअप केल्यावर मला चेक करायचं आहे की तो डेटा व्हॅलिड फॉर्मॅट मध्ये आहे का, फॉर एक्झाम्पल फोन नंबर 10 डिजिट आहे का, त्याच्या डेटाबेस सोबत काही घेणं देणं नाहीये, तर त्या केसमध्ये आपण त्याला फ्रंट एंड वरच चेक करू, सिम्पली डायरेक्टली. ओके ओके. सो आय विल एक्सप्लेन दिस टुमॉरो, राईट. म्हणजे ही कन्फ्युजन असेल तर डोंट वरी. I hope you liked the video. The 2 videos that I uploaded, day 1 and day 2, are about the introduction about ServiceNow.
The third video is about the user management. From the fourth video, we are actually starting with the ServiceNow administration. I know that each and every one of you are new to ServiceNow, and to understand the core ServiceNow, you must have to understand the platform. So that's why I discuss everything in detail. So if you like the videos, please do share and subscribe. Also, if you have any query or any concern about the ServiceNow or any other thing, just ping me in my comment box. Thank you.